पाहू शकता. महत्त्वाची सूचना, ज्यामध्ये योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती. आणि काही कारणास्तव जर पाहिलं तर ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आलेली आहे. चुकीचा पर्याय भरपूर लाडक्या बहिणींनी केवायसी करताना निवडलेला आहे. लाडक्या बहिणींनीच निवडला असेल किंवा माही सेवा केंद्र CSC सेंटरवरून निवडला असेल. कारण अशा काही सूचना त्यांच्याकडून केवायसी नक्की कशी करायची याचा परफेक्ट त्यांच्याकडून काहीही सांगण्यात आलं नव्हतं. फक्त होय नाही याच्यामध्ये सगळे कन्फ्यूज झालेले आहेत. मुळे भरपूर लाडक्या बहिणींना हप्ता आलेला नाही आणि त्यानुसारच इथे पहा आता त्यांचं काय म्हणणं आहे. क्षेत्रीय स्तरावरती अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजेच त्याला आपण फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणतो करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे. असा अपडेट आहे. यामध्ये असा विषय झालेला आहे की जेव्हा अगोदर केवायसी सुरू केली होती त्यावेळेस यांनी प्रश्न